जय सेवालाल. मी 21 तारखेला पुसद सिटीमध्ये येणार आहे सभा घ्यायला. काही लोकांचा प्रयत्न चालू आहे ती सभा रोखायचा. मी बघतो माझ्या वडिलांच्या गावात यायला कोण रोखतं मला. तिकडे यायचं कारण फार महत्त्वाचे मुद्दे माझ्या लोकांशी बोलायचे. हे शब्द आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक साहेबांच्या मुलाचे, निरंजन नाईक यांचे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी हा व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर यवतमाळच्या राजकारणात चांगली चर्चा सुरू झाली. त्यातच त्यांच्या सभेला यशवंत स्टेडियममध्ये प्रशासनाने नाकारलेली परवानगी यामुळे आणखीन वातावरण तापले. नेमकी ही सभा घेण्याचं कारण काय? यवतमाळच्या राजकारण या सभेनं कोणती राजकीय समीकरणे बदलतील आणि सभेचा धसका कुणी घेतलाय हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बात बंजारे. महाराष्ट्र हे देशातलं एक प्रगत राज्य. संयुक्त महाराष्ट्र मंगल कलश म्हणून यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर केंद्र संरक्षण मंत्रिपदाची धुरा सांभाळण्यासाठी यशवंतराव दिल्लीला गेले. मात्र जाताना त्यांनी महाराष्ट्राची धुरा एका समर्थ खांद्यावर सोपवली. वसंतराव नाईक साहेबांच्या रूपानं महाराष्ट्राला एक सुरक्षित आणि दुरोगामी विचारवंत नेतृत्व मिळालं. राज्यात हरित क्रांतीचा पाया रचला गेला आणि शेतकरी खऱ्या अर्थानं संपन्न झाला. इतिहासातील हा दाखला देण्याचं कारण काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं कारण म्हणजे नाईक साहेबांची थोरवी थोडक्यात लक्षात यावी. आता अमुक एखाद्या नेत्याच्या नंतर त्याचा वारसा कोण, हा प्रश्न जगभरातील सत्तेच्या राजकारणात महत्वाचा ठरलाय. नाईक कुटुंबात हा प्रश्न आता चव्हाट्यावर आलाय का, असा प्रश्न पडायला वाव आहे. तो कसा, हे आपण विस्ताराने जाणून घेऊ. पण त्याआधी नाईक साहेबांच्या कुटुंबियांबद्दल, त्यांच्या नातलगांबद्दल जाणून घेऊ. वसंतराव नाईक यांचे बंधू म्हणजे राजूसिंग नाईक. या राजूसिंग नाईक यांनाच बाबासाहेब या नावानं ओळखलं जायचं. याच बाबासाहेबांना दोन मुले, सुधाकर नाईक आणि मनोहर नाईक. त्यापैकी सुधाकर नाईक म्हणजे वसंतराव नाईक साहेबांचे पुतणे, पुढे राज्याचे मुख्यमंत्री झाले. सुधाकर बंधू असलेल्या मनोहर राज्यात मंत्री असलेले इंद्रनील नाईक. ही झाली नाईक साहेबांच्या. नाईक साहेबांनी देखील दोन मुलं, एक अविनाश नाईक आणि दुसरे निरंजन नाईक. आता ही झाली कुटुंबियांच्या बद्दलची माहिती. नाईक साहेब राज्याचे राजकारण करीत असताना स्थानिक पातळीवर त्यांचे बंधू बाबासाहेब नाईक सर्व जबाबदारी पाहत. त्यातूनच पुढे सुधाकरराव नाईक हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. नाईक साहेबांच्या अचानक जाण्याने सगळी धुरा सुधाकरराव नाईकांच्या खांद्यावर आली. नाईक साहेबांचे दोन्ही चिरंजीव राजकारणापासून अलिप्त झाले. पुढे सुधाकरराव नाईकांच्या घराण्यात पुसदच्या सत्तात सूत्र आली. ज्या वेगानं काळ पुढे सरकला तसंच पुसद राजकारण देखील चालत राहिलं. आजही नाईक साहेबांच्या घराचं पुसदकरांनी विश्वास ठेवलाय. नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील पुसदकरांनी मोहिनी इंद्रनील नाईक यांना नगराध्यक्ष म्हणून पसंती दिली. सगळं काही अलबेल चालू असताना मध्येच निरंजन नाईक यांची सभा कशासाठी, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण त्याचं उत्तर आपण शेवटच्या काही क्षणात समजून घेऊ. तर विषय असा आहे की दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं विमान अपघातात निधन झालं. दादांच्या जवळच्या सहकाऱ्यांमध्ये इंद्रनील नाईक यांची वर्णी लागायची. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांना दुःख पचवणं जड झालंय. इंद्रनील नाईक यांची देखील तीच अवस्था. सध्या स्थितीत सर्व सामाजिक कार्यक्रम अगदी शांततेत आणि साधेपणानं करण्यात त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळे सेवालाल महाराजांची जयंतीचा कार्यक्रम देखील त्यांनी साधेपणानं साजरा केला. सार्वजनिक कार्यक्रमात भाग न घेता साधेपणानं जयंती साजरी केली. याचा राग आपल्याच काही समाज बांधवांना आलाय. त्यातून मोर्चे निघाले, निषेध व्यक्त केले गेले. अशातच इंद्रनील नाईक यांच्या विरोधात असलेल्या वातावरणात निरंजन नाईक यांची एंट्री झाल्याचं बोललं जात आहे. सुरुवातीला यशवंतराव स्टेडियम मध्ये सभा आयोजित केली. मात्र क्रीडा अधिकाऱ्यांनी ऐनवेळी सभेला परवानगी नाकारली. शासकीय आणि अशासकीय क्रीडा स्पर्धेच्या व्यतिरिक्त राजकीय सभांना परवानगी देण्यात येणार नाही, हे कारण प्रशासनाने दिले. त्यामुळे आता ही सभा पुसदच्या चिंतामणी मंदिराजवळ असणाऱ्या मैदानावर येत्या 21 तारखेला आयोजित केली. निरंजन नाईक यांनी व्यक्त केल्याप्रमाणे ते महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करणार. त्यातून घरातील जुनी उनी धुनी निघणार की इंद्रनील नाईकांच्या विरोधात मोठ बांधण्याचा प्रयत्न केला जाणार, हे 21 तारखेला स्पष्ट होईल. असं असताना ज्या महानायकाने माणुसकीचा विचार दिला, त्या वसंतराव नाईक साहेबांच्या कुटुंबियात बेबनाव न होता एकोप्यानं सगळे कुटुंब एकत्र यावं, ही समाज बांधवांची अपेक्षा आहे. कष्टकरी बंजारा समाजात दुही माजू नये, याच भावना लोक व्यक्त करतात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं
ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा सामाजिक राजकीय अपडेटसाठी बात बंजारे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.